कदीम जालना पुलिस थाना क्षेत्र में पाए गए युवक सागर धानुरे की मौत के मामले में पुलिस ने बड़ा खुलासा किया है। जांच में पाया गया है कि सागर धानुरे ने आत्महत्या नहीं की थी। स्थानीय अपराध शाखा ने 24 घंटे के भीतर ही हत्याकांड का पर्दाफाश करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। यह मामला 21 दिसंबर 2025 को कदीम जालना पुलिस थाने में अकस्मात मृत्यु क्रमांक 56 2025 के तहत दर्ज किया गया था। बता दें कि प्रारंभिक जांच के दौरान पुलिस को संदेह हुआ कि ये आत्महत्या का मामला नहीं है। इसके बाद पुलिस अधीक्षक जालना ने स्थानीय अपराध शाखा को इस मामले की पूरी जांच कर आरोपियों को पकड़ने के निर्देश दिए। स्थानीय अपराध शाखा पुलिस निरीक्षक पंकज जाधव के नेतृत्व में एक विशेष टीम गठित की गई। तकनीकी विश्लेषण और गुप्त सूचना के आधार पर जांच करते हुए पुलिस ने कल्याण गणपत राव भोजने को हिरासत में लिया। जी हां, पूछताछ के दौरान उसने स्वीकार किया कि उसका और मृतक सागर का पैसों के लेन देन को लेकर लंबे समय से विवाद चल रहा था। जांच में सामने आया कि कल्याण भोज ने कमलेश झाड़ीवाले के साथ मिलकर सागर धानुरे की हत्या की साजिश करीब 15 दिन पहले रची थी। कल्याण ने कमलेश को सागर की हत्या के बदले 25 लाख रुपए देने का आश्वासन दिया था। पुलिस ने तकनीकी जानकारी के आधार पर कमलेश झाड़ीवाले को नागेबाड़ी टोलनाके के पास से हिरासत में लिया। पूछताछ में उसने भी अपराध स्वीकार कर लिया और बताया कि हत्या के बाद उसको 25 लाख रुपए मिलने वाले थे। इस सफल अभियान में स्थानीय अपराध शाखा के पुलिस निरीक्षक के साथ कई पुलिस कर्मियों ने महत्वपूर्ण भूमिका निभाई। संपादक शेखर सोनवड़े के साथ मैं रुबी मिश्रा, जालना, महाराष्ट्र। कालावती हॉस्पिटल जवळ रोडवर एका गाडीमध्ये एका मृतदेह पोलिसाला सकाळी सापडला होता। याच्यामध्ये बुलेट इंजरी डोक्यावर होती आणि ते सगळा असा प्राइमा फेसी दिसत क्रिएट केलेला गेलेला होता सीन की सुसाईड असू शकते, कारण त्याच्या हातामध्ये वेपन होता जो खाली पडलेला होता। पण ज्यावेळी त्या मृतदेहाला ओळख पडली, सागर धानोरे या व्यक्ती होता असा ओळख पडली आणि हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर ज्यावेळी चेक केली गेली बॉडी, तर काही 2 स्टॅब मार्क सारखा बॉडीवर दिसले। त्यातून घातपात होण्याची शक्यता असू शकते असा पोलिसाला डाऊट आला आणि आम्ही सीसीटीव्ही आणि सगळा मोबाईल रेकॉर्डिंग आणि सगळी तपास सुरू केली। तर त्यामध्ये एक फुटेजमध्ये एक व्यक्ती परवा रात्री 9 ते 9:30च्या मध्ये गाडीमधून बाहेर जाताना पोलिसाला दिसला आणि त्याच्यावर चौकशी केल्यावर याच्यामध्ये कल्याण गणपतराव भोजने याला अगोदर पोलिसांनी ताब्यामध्ये घेतला आणि त्यांनी गुन्ह्याची पोलिसाला कबुली दिलेली आहे। त्यांनी त्याच्यासोबतच त्याचे एक साथीदार कमलेश झाडीवाले असे या 2 लोकांनी मिळून हा मर्डर केलेला आहे। म्हणून ह्या दोघाला आता पोलिसांनी अटक केलेला आहे। घटना करणारा समक्ष कमलेश झाडीवाले हा होता आणि कल्याण भोजले हा पण या कॉन्स्पिरसी मध्ये शामिल होता। या गुन्ह्यामध्ये आता पोलीस कस्टडीसाठी आरोपीला घेऊन जाणार आहे पोलीस। तसेच कॉन्स्पिरसीचे कलम पण आम्ही याच्यामध्ये ऍड करणार आहोत। त्याची बंदूक भेटली त्यांच्याकडे, ते बंदूक कोणाची आहे? सागरची आहे का आरोपीची? नाही, आता या घडीला सांगणं अवघड होईल, पण आरोपीचीच असणार जो शक्यता वाटते की, कारण जे त्यांनी प्री प्लॅन्ड सगळं केलेलं आहे, हे प्री प्लॅन्ड मर्डर आहे, तर वेपनची तयारी त्याची असणारच आहे। हा, याच्यामध्ये प्राइमा फेसी जो आतापर्यंत आहे, काही पैशाचा वाद होता। भोजने कडे काही पैसे होते सागर धानुरेचे, जो तो मागणी करत होता ऍज ऑफ नाव, पण अजून ही क्लिअर होईल पिक्चर। रक्कमचा अजून काही नहीं है। तो ये दो जो आरोपी पकड़े गए, इससे पहले इनका कोई गुन्हे दाखिल है? हाँ, इनका क्रिमिनल रिकॉर्ड है। कमलेश झाड़ीवाले के ऊपर 7 गुने दाखिल है। 2023 में आखिरी गुना है, उसके बाद नहीं है। और उसके भोजने के ऊपर भी 1 गुना रजिस्टर है 2019 में। सर, ये 2 ही है या इनके साथ और भी कोई है, या बड़ी टीम है कुछ और? नहीं, अभी तक तो 2 आरोपी निष्पन्न हुए, अरेस्ट किया, बट हम कोई एंड नहीं है इन्वेस्टिगेशन का। इट्स एन ओपन एंड इन्वेस्टिगेशन। सुसाईड दाखवण्याचा 100% प्रयत्न झालेला आहे, कारण वेपन त्यांनी असा हातामध्ये ठेवला त्याचा मारल्यानंतर आणि तो खाली पडला आणि अशी त्याची मुठ्ठी अशी बंद होती। तर एक असा पिक्चर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेला होता की सुसाईड आहे का, पण ज्यावेळी पूर्ण आपण तपास केला, जो मी काल पण बोललो होतो की आम्ही सगळे अँगलने तपास करणार आहोत,
विदिन 24 आवर ही मर्डर आहे निष्पन्न झाला. आम्ही गुन्हा दाखल केला, आरोपी पण अटक केले. यात दोनच आरोपी आहेत का आणखी काही आरोपी आहेत? हे 2 आहे, 2 आम्ही केले आहे फिक्स, पण ओपन एंडेड दोघांनी इन्व्हेस्टिगेशन. मिळून घटना केली एकाच वेळेस का नंतर दुसरा? जो गाडीमध्ये जो करताना दिसतो तो हे झाडीवाले फायर कुठल्या बाजूने झाला आहे आणि गोळी कुठल्या बाजूने? ते आम्ही सीन क्रिएट करणार आता. आरोपीला पोलीस कस्टडी घेतल्यानंतर सीन ऑफ क्राईम सगळा रिक्रिएट करणार.